आपल्याला जाणं होतं खदानवरती ऑपरेटरचा डबा घेऊन. चला मग तिथे गेल्यावर भेटू. पाहू शकता तुम्ही खदान, हे आपली मशीन. 50च्या स्पीडनं चाललो आता घरी. घरी गेल्यावर तयारी वगैरे करून मग निघू. आता चाललो आपण तांदूळवाडीला. तांदूळवाडीला कशाला चाललो? आपण चाललो घराच्या उद्घाटनाला. जाता जाता आधी पेट्रोल घेतलं टाकून. आपल्याला होतं लॅपटॉपचं काम, म्हणून चाललो आपल्या मित्राच्या शॉपवरती. मित्राच्या शॉपवरती आलो. त्याला म्हटलं चार्जिंग करून ठेवतो. त्यानं आधीच चार्जिंगला लावलं होतं. चार्जिंगला लावायचं काही काम नाही आता. लॅपटॉप वगैरे घेतला आता जाणं आपला तांदूळवाडीला. तांदूळवाडीला जाता जाता आपल्याला सफ्रम बॅट घेणं आहे. सफ्रम बॅट वगैरे काढली. बघू शकता तुम्ही फोटो फ्रेम कसं आहे. नक्कीच कमेंट करून सांगा. इथे येऊन पोहोचलो तर आधीच का सगळा कार्यक्रम होईल होता. गिफ्ट वगैरे दिला. आता डायरेक्ट चाललो आपण क्लासला. इथं आल्याच केपी बकासूर म्हणत, भाऊ आम्हाला चहा पाज. म्हटलं चला, काही गोष्ट आहे का तुमच्यासाठी? बाबा टिल्लू चहा पाजा नाही गोष्टी. चहा नाही आज. मग काय पावळे खासान तुम्ही ते गरम बनवणं चालू आहे. पण तिथे 3च कचोऱ्या राहिलेल्या आहे. हे 7 बकासूर आणि 3 कचोरी. बहुत ना इंसाफी है. बहुत नाही साहेब. पानी पासून देतो मी त्याला थोडं. हमारे साथ ऐसा ही होता है क्योंकि हम गरीब लोग हैं. हमारे साथ हम क्या है कि अरे पत्ती द्यावा तर लोग यायला. चहा वगैरे तर पिऊन आला होता. रितेश म्हणे पाय म्हणे आता चहाची ताकद किती आहे. गोळा पाय म्हणे कसा आउट ऑफ जाते. म्हटलं फेक बो. क्लास वगैरे झाला तर आपण चाललो आता घरी. तोपर्यंत घ्या तुमच्या भाऊले सबस्क्राईब करून आणि फॉलो करून.